आणि थोडंसं स्ट्रिक्ट राहतो कारण एवढं मोठं 4-5 लाखाची गोष्ट द्यायची आणि परत बंद असणार नाही त्या गुरुवाराची, तर त्यामुळे आम्ही घेत नाही. त्यांना सांगतो तुम्ही सांभाळू शकत असला तर घ्या. सांभाळणारे हात एकदम भक्कम. तर ते आम्ही त्याचं बरंच टेस्टिंग केलं, मग आम्ही त्यांना देतो. उलट ते तिथं आता सपोर्ट करतील. बरोबर. आणि काय कमी असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, आता जे अशी गाव आहेत का नाही ते आम्ही हळूहळू प्रपोज करतोय की बाबा एखादी स्कीम आली नव्यानं, तर त्या गावात आपल्याला काय करता येऊ शकते, त्या गावाची एक स्ट्रेंथ आहे. जसं आता होमस्टे दिले, रुरल मार्ट दिले आपण बऱ्याचशा गावांना, उमेदच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून, ट्रायबल डिपार्टमेंटच्या माध्यमातून. तर ज्यावेळी आम्ही प्रपोज करतो ना, तर त्यावेळी त्याची ताकद असते बाबा हा ह्या गावाकडे ताकद आहे. आता आज बचत गटांची ताकद दिसावी 100% पुढल्या वेळी आपण बचत गट जे आहेत ना जास्तीत जास्त कव्हर करून त्यांना नेक्स्ट लेवलला मदत करायची. हा मोठा विषय आहे बरं का. आणि ही एकदमच खूप सुंदर गोष्ट म्हणजे त्यांना लहानपणीपासून काय म्हणतो आपण व्यवहार करतोय. म्हणजे लोकांना मुलांना हेच कळत नाहीये पैसा भेटतो आई बापाचा, किती खावा किती फेकावा कसा वापरावा हेच समजत नाही. हे त्यांना चांगलं समजतं. नाही मॅडम, ते 10,000 रुपये आणले ना ते 5 रुपयाचाच खाऊ घेणार आणि 5 रुपये या बँकेमध्ये जमा खूप छान गोष्ट आहे. सगळ्यात भारी वस्तू पण आपण शाळेतूनच देतो त्यांना. आणि त्यांना पेन वय काय जर लागेल ना सर घेऊन येणार आणि त्यांनी पेन वय इथंच विकत घ्यायची. बाहेर 5 रुपयाला इथं 4 रुपये 2 रुपये वस्तू घेतली इथून पैसे त्यांनी होणार त्यांचे. प्रत्येक मुलाचं अकाउंट म्हणजे हे जर कोणी म्हणजे वरिष्ठ आता टीम येणार आपल्याकडे बरोबर, हे अकाउंट हे नंबर बघितलं खुश होऊन जातील ना ते डायरेक्ट. हा शाळेचा नंबर, बरोबर. त्यानंतर त्या पोराने ज्या वर्षी ऍडमिशन युडाईच्या पुढेही केले का तुम्ही? हा जो नंबर आहे ना, पुढे का? खाते नंबर हा युडायस कोड आहे, त्याचं प्रवेश वर्ष आणि हजेरी क्रमांक बरोबर. प्रवेश वर्ष हजेरी तो मिळून खाते क्रमांक मिळून खाते. ओके. आणि त्याच्यामुळे मुलं इकडे तिकडे पैसे हरवायचाही प्रश्न येत नाही. याची दखल खूप म्हणजे तेच चांगल्या ना, level म्हणून ला म्हणजे एक गोष्ट तुम्ही केल्या ना, एका गोष्टीचे खूप चांगले व्हिडिओ तयार होऊ शकतात आणि प्रसिद्धी मिळू शकते. त्याचं फक्त डॉक्युमेंटेशन करा. डॉक्युमेंटरी मुलं करा, स्वतः व्हिडिओ तयार करा, करतात. रील्स करा, इन्स्टा करा. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोशल मीडियावर जाऊ दे. वायफाय पूर्ण शाळेला टीव्ही कॉम्प्युटर सर्व वायफाय शाळा आहे मुंडेगाव आणि मोगरे. दोन आहे. आणि राज्यस्तराच्या जेव्हा 5 मुलं गेले यावर्षी 1 मार्चला. आणि रोज आमचे मुलं 5 प्रश्न पाठ करतात. हा